योजनेअंतर्गत झालेली आहे त्या योजनेचं त्याचप्रमाणे 11 कोटी शेतकऱ्यांना 6,000 रुपये प्रतिवर्ष प्रमाणे जवळपास 2.5 लाख कोटी रुपयांचं वाटप झालेलं आहे। प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत 10 कोटी गॅस जोडण्या करण्यात आलेल्या आहे। 5 लाख पर्यंत मोफत उपचार करण्यासाठी जे आरोग्य विभागाने कन्नड पंचायत समिती अंतर्गत कृषी विभागाअंतर्गत सेंद्रिय शेतीला मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की स्टॉलचं निरीक्षण झाल्यानंतर योजना विकसित भारत संकल्प यात्रा आणि त्याच धर्तीवर आदरणीय केंद्रीय पर्यावरण तथा वन जल वायु मंत्री विराजमान हो जाए। साथ ही साथ मैं केंद्रीय अर्थ राज्य मंत्री आदरणीय भागवत जी कराड़ साहब इनसे भी विनती करता हूँ कि आप भी स्थानापन्न हो जाए। साथ ही साथ कन्नड तालुके के सन्माननीय आंबिनेचं पूजन करून आजच्या या कार्यक्रमाचं आपण उद्घाटन करत आहोत व त्याचप्रमाणे दीप प्रज्वलन करत आहोत। जर म्हणायचं झालं तर आओ फिर से दिया जलाए निचोड़े बुझी हुई बातों को सुलझाए, आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिलाए प्यारा। सर्व मान्यवर या ठिकाणी दीप प्रज्वलन करत आहेत। आने वाला कल ना भुलाए, आने वाला कल ना भुलाए, आओ फिर से दिया जलाए। अटलजींच्या कविता आज स्मरण करत आहोत आपण। त्यांच्याच जयंतीच्या निमित्ताने सुशासन दिनाच्या निमित्ताने बाधाएं आती है आए घिरे प्रलय की घोर घटाए, पाओ के नीचे अंगारे सिर पर बरसे यदि ज्वलाए, निज हाथों में हस्त। आपल्या छत्रपती मंत्री आहेत भारत सरकारचे, त्यांचं स्वागत या ठिकाणी करावं। इस तहसील की वजह से सर्वांनी तैयार रहायचं। एक साथ सावधान होंगे, सावधान, ऊंची आवाज में रिकॉर्ड के साथ महाराष्ट्र गीत शुरू करेंगे। शुरू कर। पंचप्राण शपथीसाठी तयार राहायचंय। तर अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला। त्याच्यामध्ये मेरी माटी मेरा देश या अभियाना अंतर्गत आपण शपथ घेत आहोत। आम्ही शपथ घेतो की भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करू। गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू। देशाच्या समृद्ध वारसाचा गौरव करू। भारत
भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्या प्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू. जय हिंद. विकसित भारत संकल्प यात्रा निमित्त आपल्यामध्ये दिल्लीतून आलेले आपले मुख्य अतिथी केंद्रीय मंत्री श्री भूपेंद्र यादवजी. सर्वांची माहितीसाठी हे सांगतो की आपले जिल्ह्यामध्ये 1351 ग्रामपंचायत आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आपला विकसित भारत संकल्पनात जे आहे ते आतापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये 60,000 पेक्षा जास्त नागरिकांपर्यंत हे आपली यात्रा जी आहे ते पोहोचलेली आहे. 1300 जे आपली खरा ग्रामपंचायतपर्यंत आतापर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आणि यामध्ये जे सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती विमा योजना, नागरिकांचे आरोग्य तपासणी, नागरिकांची TB साठी तपासणी, नागरिकांची सिकल सेल साठी तपासणी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना याप्रमाणे अन्य जे आपली शासकीय योजना आहे त्याचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचलेला आहे. तो त्याच्याच मूल्यमान्य पंतप्रधान महोदयांनी हे संकल्पना मांडली की आपला जे शासकीय योजना आहे, शासकीय यंत्रणा आहे ते गावागावापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि ना केवल पोहोचली पाहिजे परंतु विभिन्न जो शासकीय योजना है बाबत कन्नड़ के बारे में सर बोलना हुआ तो कन्नड़ हमारा थोड़ा सा एक प्रगतिशील तालुका है और कन्नड़ में जो हमारे शेतकरी हैं वो भी प्रगतिशील शेतकरी हैं. तो वो वेजिटेबल्स की खेती, फर्टिलाइजर्स एंड सेंद्रीय खेती, इसके साथ ही साथ तो फ्रोजन अन्न और वेजिटेबल्स का जो प्रकल्प है वो भी यहाँ पर अच्छी मात्रा में है. इस तरीके की जो कि मार्केट लिंक्ड इकोनॉमी जो प्रोडक्ट जीत में क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत मैं, कर्तव्य पथ पर जो भी मिला यह भी सही वह भी सही, वरदान नहीं मांगूंगा हो कुछ पर हार नहीं मानूंगा, हो कुछ पर हार नहीं मानूंगा. आदरणीय पंतप्रधानांना आपण आदरांजली या ठिकाणी व्यक्त करत आहोत. कन्नड तालुक्यातर्फे सर्वांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आपले आदरणीय आमदार उदयसिंगजी राजपूत साहेब यांच्या जन्मदिवशी कोटी प्रणाम करतो प्रतिमेला. आजच्या आपल्या विकसित भारत दौऱ्याच्या यात्रेच्या निमित्ताने आज आपल्या केंद्राचे केंद्रीय मंत्री आणि भारत सरकार में के जो 5 मंत्री टॉप में के मंत्री हमारे कन्नड़ क्षेत्र में आए उसके लिए मैं दिल खोल के एकदम बिल्कुल आपका स्वागत करता हूँ. मंत्री आपल्या तालुक्यात आल्यानंतर काही फायदा होतो आणि व्हायलाच पाहिजे आणि करायलाच पाहिजे तालुक्याच्या लोकांनी पण. आणि आज आपले दुसरे केंद्रीय मंत्री माननीय बाबाजी कराड साहेब, कलेक्टर साहेब, पाटील साहेब, असे आपले जिल्हा प्रमुख माननीय संजयजी खंबाते साहेब, आपले प्रशांतजी बम आमदार साहेब, संजय गव्हाणे, केनेकर साहेब, सर्वच मान्यवर, सर्व अधिकारी वर्ग, सर्व अधिकारी, सर्व लाभार्थी, सर्व मी जास्त वेळ घेत नाही. एक सर्वांना शुभेच्छा की काही प्रोग्रामच्या निमित्ताने काही मंत्री महोदय इथं आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात काम होतात आणि होत असताना सब सरकार को बोले और इतना घाट सिर्फ 5 किलोमीटर का जो घाट है उसके अंदर से कभी टनल हो जाता है तो हमारा कन्नड़ तालुका ये एकदम ऊंचाई पे आ जाएगा. बहुत जबरदस्ती आपको ताली बजने इसका मतलब उनकी या नगरीमध्ये देशाचे पर्यावरण तथा कामगार मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय भूपेंद्र यादव साहेब, व्यासपीठावर उपस्थित या भागाचे आमदार उदयसिंगजी राजपूत, गंगापूरचे लोकप्रिय आमदार तथा संभाजीनगर लोकसभेचे प्रभारी माननीय प्रशांतजी बम, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे महामंत्री माननीय संजयजी केनेकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष
माननीय संजयजी खंबायते, भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख संजयजी गव्हाणे, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष किशोरबा पवार. जसं प्रास्ताविक मध्ये सांगितलं की आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांनी यांच्या नेतृत्वाखाली एक संकल्प केला आणि 2047 पर्यंत या भारत देशाला विकसित राष्ट्र बनवायचे. भारत देशाला विकसित राष्ट्र बनवून भारत देशाला विश्वगुरु बनवायचं हा संकल्प. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्ते, रेल्वे, शेतातील धरणं एवढंच नाही तर या देशातला गरीबातला गरीब माणूस विकसित झाला पाहिजे. या देशातल्या गरीबातल्या माणसाला अडचणीपासून मुक्त केलं पाहिजे आणि त्या गरीब माणूस असो श्रीमंत असो भेदभाव न करता त्यांच्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे. त्यांच्या मुलांना आरोग्याची चांगली काळजी घेतली पाहिजे. आणि तेवढंच नाही तर आमचे दिव्यांग बंधू त्यांना सुद्धा मदत झाली पाहिजे. म्हणून माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये विकसित भारत संकल्प अभियानाची सुरुवात माननीय मोदी साहेबांनी 15 नोव्हेंबर रोजी झारखंड या ठिकाणी आदिवासी नेते देशभक्त बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त सुरू केलेली आहे. मला कल्पना आहे या तालुक्यामध्ये साधारण 40 ते 50 हजार आमचे आदिवासी बंधू आहेत आणि या आदिवासी बंधूंना सुद्धा सोयी सवलती मिळाव्यात म्हणून माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम होत आहे. आज वडनेर या ठिकाणी एकलव्य स्कूलची स्थापना केलेली आहे आणि त्या माध्यमातून आदिवासी मुलांना रेसिडेंट हायस्कूल आणि शाळा पण सुरू केलेली आहे. हा झाला आदिवासींचा भाग. पण माननीय मोदी साहेबांनी जसं प्रत्येक सेक्टरला काम मिळावं, प्रत्येक सेक्टरला सवलती मिळाव्यात म्हणून वेगवेगळ्या योजना केलेल्या आहेत. त्यामधली सर्वात मोठी जर योजना असेल तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना. या योजनेच्या माध्यमातून या देशातला कोणीही माणूस उपाशी झोपू नये म्हणून पिवळ्या राशन कार्ड वाल्यांना 80 कोटी लोकांना मोफत राशन देण्याचं 5 वर्षासाठी जाहीर केले बंधू. 5 वर्षासाठी. दुसरी समस्या मला माहित आहे ग्रामीण भागामध्ये येते. जर आपल्या घरातलं कोणी आजारी पडलं, आजारी पडल्यानंतर खाजगी दवाखान्यात जा, सरकारी दवाखान्यामध्ये जा, ऑपरेशन करावं लागलं तर हजारो रुपये डॉक्टरांचं बिल येतं. आपण ग्रामीण भागातले आहोत, शेतकरी आहोत, शेतकरी कुटुंबातले आहोत. डॉक्टरांचं बिल 40-50 हजार रुपये झालं तर ते भरायचं कसं? तर माननीय मोदी साहेबांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये आयुष्मान भारत स्कीम सुरू केलेली आहे आणि आयुष्मान भारत स्कीमच्या माध्यमातून एका घराला कितीही मेंबर असो आणि काही वय असो, समजा 1 महिन्याचा मुलगा असेल किंवा 80 वर्षाचे बाबा असतील, समजा आजारी पडले तर त्याला 5 लाखापर्यंतचा इन्शुरन्स देण्याची स्कीम आहे. आणि मला कल्पना आहे ही स्कीम तळागाळापर्यंत पोहोचावी म्हणून इथं नोंदणी केलेली आहे. म्हणून मी विनंती करणार आहे, हा कार्यक्रम जरी संपला, ज्यांच्याकडं कार्ड नाहीत आयुष्मान भारतचे त्यांना इथं नोंदणी करता येईल आणि तुमच्या घरी आमच्या आशा वर्कर्स असतील ते कार्ड आणून देतील. पण विनंती करणार आहे, ह्या कार्यक्रमानंतर आयुष्मान भारत साठी आपण नोंदणी करून घ्या. आपल्या सर्वांना माहिती आहे की 2014 पूर्वी जर आपण बँकेत गेलो तर बँकेमध्ये अकाउंट काढायला 4 ते 5 हजार रुपये लागत होते आणि बँकवाले एका दिवसात अकाउंटही काढत नव्हते. माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जनधन योजना सुरू झाली आणि जनधन योजनेच्या माध्यमातून
झिरो बॅलन्स वरती अकाउंट काढले. म्हणजे प्रत्येकाचा अकाउंट आज बँकेमध्ये आहे. मी देशभर फिरलोय, आपल्याकडे आलोय, असं एकही व्यक्ती नाही की 18 वर्षाचा ज्याचा बँकेमध्ये अकाउंट नाहीये. जनधन योजना अकाउंट. आणि समजा काही मुलं 16 वर्षाची असतील, 17 वर्षाची असतील, आता 18 वर्षाची झाली असतील, तर आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडून इलेक्शनच्या म्हणजे मतदार यादीची यादी घेऊन आम्ही बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय की तुम्ही त्यांचं अकाउंट काढा. जर कुणाचे अकाउंट नसतील तर इथं बँकेचं काउंटर आहे, तुम्ही तिथला फॉर्म भरा आणि तुमचं अकाउंट काढा. त्याचबरोबर मी ग्रामीण भागातला आहे. मला आठवत आहे माझी आई स्वयंपाक करत असताना चुलीवर स्वयंपाक करत होती. आणि ज्यावेळेस मी डॉक्टर झालो, शहरात आलो, ज्यावेळेस मला गॅस घ्यायचा होता त्यावेळेस खासदाराचं मला पत्र लागलं आणि 5,000 रुपये भरावे लागले. पण सर्वांना गॅसची सुविधा मिळावी म्हणून 100 रुपयामध्ये गॅसचं कनेक्शन मिळतंय आणि नंतर 300 रुपयाची सबसिडी तुमच्या अकाउंटला जमा होते एका सिलेंडरच्या मागे. ही उज्ज्वला गॅस योजना आहे. याच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतोय की आपण इथं रजिस्ट्रेशन करून घ्यावं. आता मी विचारलं, 150 लोकांनी रजिस्ट्रेशन केले. ज्यांच्याकडे गॅस नाही त्यांनी इथं नोंदणी करून घ्यावी. तुम्हाला गॅस मिळेल 100 रुपयामध्ये आणि नंतर सुद्धा सिलेंडर स्वस्त मिळेल. आज माझे दिव्यांग बंधू इथं बसलेत. मी 4 महिन्यापूर्वी समाज कल्याण मंत्री आमचे राष्ट्राचे वीरेंद्र सिंग साहेब, रामदास आठवले साहेब आणि प्रतिमा मॅडम यांना भेटून आपल्या सगळ्या जिल्ह्यातील अपंग दिव्यांगाचं आम्ही तपासणी केली आणि ज्यांना जे जे साहित्य लागतंय ते साहित्य आम्ही उत्तर प्रदेश मधून मागवलंय. आपल्या कन्नड तालुक्यामध्ये 550 लोकांना आपण साहित्य देतोय. 550 लाभार्थी. अशा बऱ्याच योजना आहेत. मला कल्पना आहे हा भाग ग्रामीण आहे आणि ग्रामीण मध्ये आपण सगळे शेतकरी आहोत. माननीय मोदी साहेबांनी किसान सन्मान योजना काढली. किसान सन्मान योजनेअंतर्गत 11 कोटी लोकांना 6,000 रुपये वर्षाला देण्याचं काम 2017 पासून सुरू केलं आणि ते सुद्धा तुमच्या अकाउंटला चेक येतो, पैसे येतात आणि तुम्हाला मेसेज येतो. ही सुविधा अगोदर नव्हती. काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसचे प्रधानमंत्री म्हणाले होते की जर आम्ही 100 रुपये दिल्लीतून पाठवले तर 85 रुपये फक्त बाकीचे लोक घेऊन जातात तर 15 रुपये फक्त लाभार्थ्याला मिळतात. पण मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जाम ट्रायनिटी आली. जाम ट्रायनिटी म्हणजे जन आधार, जनधन योजना, आधार लिंकिंग सहित आम्ही ठेवलेलं आहे. आधार आणि मोबाईल कनेक्शन करून आज ही जाम ट्रायनिटच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला पैसे जातात. अशा बऱ्याच जवळजवळ ग्रामीण भागामध्ये ह्या योजना घेऊन 17 योजनेचा हा रथ जो आहे तो विकासाचा रथ आहे. आणि ग्रामीण भागामध्ये याचा परिचय जर झाला असेल तर मोदीचा गॅरंटी रथ असं लोक म्हणतात. मोदी साहेबांचं तुम्ही बघा 10 वर्षाचा काळ. या 10 वर्षामध्ये माननीय मोदी साहेबांनी ज्या कामाचं भूमिपूजन केलं त्यांच्याच काळामध्ये 5 वर्षामध्ये ते उद्घाटन करतात, जे काम संपूर्ण करतात. तर आज आपल्या गावामध्ये हा एक गॅरंटी रथ आलेला आहे. मोदीची गॅरंटीची गाडी आलेली आहे. तर या गॅरंटीच्या गाडीवरती 17 ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्याबद्दल माहिती दिलेलीच आहे आणि त्याचा आपण लाभ घ्यावा म्हणून आपल्या देशाचे परिवहन मंत्री, कामगार मंत्री स्वतः बिझी असताना सुद्धा आपल्याशी संवाद साधायला आपल्याला भेटायला इथं आलेले. आज मला सांगायला आनंद होतोय की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जर प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात जे काम झालं त्यामध्ये आपली अर्थव्यवस्था जी 10व्या नंबरला होती ती आता 5व्या नंबरला आली. इंग्रज सारखा देश ज्यांनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं त्याच्यापेक्षा सुद्धा भारत पुढे गेलाय आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला ही अर्थव्यवस्था 3ऱ्या नंबरला आणायची. पण हे आणत असताना जसं मी सांगितलं की जोपर्यंत तुम्ही आम्ही काम करत नाही, जोपर्यंत तुम्ही आम्ही आमचं कर्तव्य बजावत नाही, जे असेल ते काम
समजा शिक्षकांनी शिक्षकाचं काम करावं, डॉक्टरांनी डॉक्टरांचं काम करावं, सर्वांनी आपापलं काम करावं आणि कर्तव्यदक्ष राहावं, काम करावं. म्हणूनच मोदी साहेबांनी आपल्याला मंत्र दिलाय, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास. सर्वांना काम करायचंय. पण तुम्हाला काम करत असताना मला माहित आहे पैशाशिवाय काहीच होत नाही, पैसे लागतात. पण बँका सुद्धा आपल्यासाठी आता ओपन केल्यात. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून रस्त्यावर हातगाडीवाला फिरणारा जो काम करणारा माणूस आहे त्याला सुद्धा 80,000 रुपये कुठलंही कोलॅटरल न देताना मिळू शकतात. ही योजना समजून घ्यायची गरज आहे साहेब. त्याचबरोबर आपण ग्रामीण भागातले आहोत आणि ग्रामीण भागामध्ये आपण 12 बलुतेदार म्हणतो. 12 बलुतेदार म्हणजे समजा कुंभार असेल, न्हावी असेल, शिंपी असेल, सुतार असेल, हे छोटे छोटे खेड्यातले जे आतापासून जे काम करणारे जे व्यवसाय त्यांच्याकडे सुद्धा मोदी साहेबांनी लक्ष दिलंय. आणि 17 सप्टेंबर जो विश्वकर्मा दिवस होता त्या दिवशी विश्वकर्मा योजना जाहीर केली आहे. आणि त्या विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून 15,000चं तर तुम्हाला अनुदान मिळणारच आहे. पण त्याचबरोबर 3 लाख रुपये सुद्धा विदाउट कोलॅटरल कमी इंटरेस्ट मध्ये मिळणार आहे. शेतकऱ्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आहे. 1,60,000 कुठलेही कोलॅटरल न देता मिळतात. 3 लाख अगदी 4% इंटरेस्ट वर मिळतात. वेगवेगळ्या योजना मला बऱ्याच सांगता येतील, पण आपल्याला माननीय मंत्री महोदय यांचं, भूपेंद्र यादव साहेबांचं आपल्याला ऐकायचं आहे. पण जाता जाता मी सांगू इच्छितो, मी सुद्धा कन्नडला येत असतो आणि आमदार साहेबांनी एक मागणी केली आहे, कन्नडचा घाटामध्ये हे करावं आहे. ह्याची मागणी आम्हाला कल्पना आहे. आम्ही शिष्टमंडळ घेऊन गडकरी साहेब त्यांचे मंत्री त्यांच्याकडे गेलो होतो आणि गेल्यानंतर या कन्नडच्या घाटामधून बोगदा करावा ही जशी वर्षानुवर्ष मागणी होती, तर ते बोगदा केल्यानंतर जरा स्लोप बरोबर येत नाही, स्लोप येऊ शकत नाही टेक्निकली. म्हणून आहे तो रोड एक्सपांड कसं करतावं त्याच्यावरती काम चालू आहे आणि लवकरच ते काम सुद्धा चालू होईल आणि आपली अडचण दूर होईल असं मी आपल्याला सांगू इच्छितो. याचबरोबर जर 2014 पूर्वीचा भारत पाहिला, 2014 पूर्वीचा भारत, तर या भारतामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये रोज पेपरला एक ना एक केंद्र सरकारच्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी यायच्या. त्या काळामध्ये आतंकवाद फोफाळलेला होता. आतंकवादाच्या घटना शहरामध्ये, मोठमोठ्या शहरामध्ये घडायच्या आणि भारताला एक गरीब राष्ट्र म्हणून हिणवलं जात होतं. पण या तिन्ही गोष्टीला कंट्रोल मध्ये आणून भ्रष्टाचार कमी झालेला आहे. केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा बोट नाहीये. त्याचबरोबर अर्थव्यवस्था वाढत आहे आणि भारताचा सन्मान सुद्धा जगभरात वाढलेला आहे. थोडक्यात भारताचं तकदीर आणि तस्वीर बदलण्याचं काम माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात झालेलं आहे आणि आपल्याला या भारत देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी, भारत देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही विकासाची यात्रा आहे. तरी विकासाच्या यात्रेमध्ये आपण मोठ्या संख्येनं सामील व्हावं आणि आपल्याला आपल्या गावामध्ये सुद्धा अशा प्रकारची गाडी आली असेल किंवा येणार आहे. म्हणून गावकऱ्यांना मी विनंती करतो, तुमच्या गावामध्ये ज्या वेळेस गाडी येईल त्यावेळेस वेगवेगळ्या योजना समजून घ्या आणि वेगळं समजून तुम्ही गावकऱ्यांना मदत करा आणि एक आपण विकसित कसं होऊ, आपलं राष्ट्र विकसित कसं होईल त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. या प्रसंगी मी जास्त वेळ न घेता सांगू इच्छितो, कन्नड शहराचे 2-3 प्रॉब्लेम आहेत. राजपूत साहेब, तुमच्याकडून काही झालं नाही, तेवढं 2 वर्ष तुम्ही होते. कन्नड पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, अजूनही काही झालेलं नाहीये. आम्ही आमचे कार्यकर्त्यांनी करून टेक्निकल मंजुरी घेतलेली आहे. लवकरच माननीय मुख्यमंत्र्याकडे जाऊ आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न कन्नडचा सोडवू. आज या कन्नड शहराला वर्षानुवर्ष झालं अजूनही ड्रेनेज नाहीये. ड्रेनेजचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. कन्नडचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल,
हे आमचे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा यांच्याकडे 8-10 दिवसात बैठक लावून लवकरात लवकर या कन्नडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, ड्रेनेजचा प्रश्न सोडवू आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आम्ही याचं भूमिपूजन करू असं मी या प्रसंगी सांगू इच्छितो. एकंदरीत केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हे डबल इंजिन सरकार आहे, एकाच विचाराचं सरकार आहे, कुठेही अडवणूक नाही. म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून संभाजीनगर जिल्ह्याचा विकास आणि कन्नड तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, हेच आम्ही सांगण्यासाठी आलो. आणि आमच्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारत देशाला विकसित राष्ट्र बनवायचं आहे आणि राष्ट्र बनवण्यासाठी आपण एक सर्वांनी मिळून जी संकल्प घेतली, जी शपथ घेतली, त्या शपथीचं आज श्रद्धेय अटलजी यांच्या जन्मदिनी, यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करू आणि परत एकदा हे भारत राष्ट्र विकसित राष्ट्र कसं बनेल त्यासाठी प्रयत्न करू, एवढंच या प्रसंगी बोलतो आणि मी माझ्या विचाराला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनोगत आहेत या योजनेअंतर्गत, त्या प्रसंगी दीपाली ताई आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. माझं नाव दीपाली दिशांत पैठणकर, राहणार अंधानेर, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. मला आवाज योजनेअंतर्गत आज घरकुल मिळालं. त्या अगोदर माझं छोटंसं घर होतं, घर म्हणण्यापेक्षा झोपडी म्हणायला हरकत नाहीये. त्याच्यामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये मला खूप अडचण यायची, हिवाळ्यामध्ये पण. मला एक मुलगा आहे, पण मला शासनाने आवाज योजनेअंतर्गत एक घरकुल दिलं, त्यामध्ये मी माझं छोटंसं घर उभा केलं आहे. त्यामध्ये आता मी सध्या सुखी समाधानाने राहत आहे. त्यामुळे मी शासनाचे, सरकारचे खूप खूप मनापासून आभारी आहे. धन्यवाद. मी बाबूलाल भाऊसिंग डोबाळ, गोरपिंपरी, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथला रहिवासी असून मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वलंबित योजनेच्या माध्यमातून मला एक विहीर मिळाली आणि त्या विहिरीच्या माध्यमातून मी आज बरीच प्रगती करतोय. यापूर्वी माझे शेत कोरडवाहू होते आणि त्याच्यामध्ये काय बरोबर पिकाचे नाही आणि आर्थिक परिस्थिती फार खराब होत चालली होती. पण आता जे आहे माझी आर्थिक परिस्थिती फार चांगली होत आहे. आता शेतामध्ये अद्रक, मक्का, कपाशी, गहू असे उत्पन्न घेऊ लागलोय आणि ह्या योजनेचा मला लाभ भेटला, याबद्दल मी खूप खूप आभार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून मला जे भेटलेले मी त्यांचे खूप आभारी आहोत आणि हे बोलून 2 शब्द सांगतो. ज्योती आणि प्रकाश हे दोघं नावं असून देखील त्यांच्या घरात उज्ज्वला योजना नव्हती आणि ती उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत खरंच त्यांच्या नावाचं सार्थक या ठिकाणी झालेलं आहे. ज्योती पण त्यांच्या घरामध्ये झालेली आहे आणि प्रकाश देखील त्यांच्या घरात झालेला आहे. ताई, आपले विचार व्यक्त करा. तिथं जमलेले सर्व मान्यवरांचे मी नमस्कार करते. माझं नाव ज्योती प्रकाश रोकडे, राहणार अंधानेर, जिल्हा तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मला उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी खूप आभार व्यक्त करते. तसेच बद्रीनाथ गॅस एजन्सी यांच्या माध्यमातून मला उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळाला, त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. धन्यवाद मला बोलण्याची संधि दिल्याबद्दल. हमें आप यहाँ पर मार्गदर्शन करें और सभी सभा को संबोधित करें. जोरदार तालियों के साथ उनका स्वागत किया जाए. भारत माता की जय. भारत माता की जय. आज कन्नड़ विधानसभा में आयोजित इस विकसित भारत संकल्प यात्रा के अवसर पर मंच पर उपस्थित केंद्रीय वित्त राज्य मंत्री श्री भगवत कराड़ जी, यहाँ के हमारे स्थानीय विधायक श्री उदय सिंह जी, विधायक श्री प्रशांत बम जी, जिलाधिकारी श्री आस्तिक पांडे जी, भारतीय जनता पार्टी के प्रदेश महामंत्री श्री संजय केनेकर जी, जिला अध्यक्ष संजय खंबायते जी,
चुनाव प्रमुख श्री संजय गवाणे जी, सारे संजय इकट्ठे यहीं पर हो रहे हैं। तो जब संजय सारे इकट्ठे हो रहे हैं तो सबको आगे का विजन भी पता होगा। मेरे सामने उपस्थित सभी बुजुर्गों, नौजवानों, माताओं, बहनों और भाइयों, आप सबको विकसित भारत यात्रा के कार्यक्रम के अवसर पर मैं अपनी तरफ से हाथ जोड़ के प्रणाम करता हूं और आप सबका अभिनंदन भी करता हूं। आज पूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जी की जयंती भी है। अटल जी के जन्म दिवस को हम पूरे देश में गवर्नेंस डे, अच्छा सुशासन दिवस के रूप में मनाते हैं। और लोकतंत्र में सुशासन का अर्थ है लोगों की सेवा हो, लोगों को राहत मिले, लोगों को तरक्की के अवसर मिले और समाज में एक सद्भाव का और सकारात्मकता का माहौल पैदा हो। 2014 में आप लोगों ने देश की बागडोर प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को सौंपी थी और इन 10 सालों में जो मूलभूत चीजें कांग्रेस के शासनकाल में आम आदमी तक नहीं पहुंची थी, उनको पहुंचाने का काम प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भारत सरकार ने किया। उज्ज्वला योजना ये घर घर तक पहुंची। हम सब जानते हैं कि जो आज की जीवन शैली है, इसमें किसी को भी कैंसर की, हार्ट की, न्यूरो की, कैंसर की जैसी बीमारियां होती हैं। आम आदमी स्वस्थ रहे उसके लिए तो सरकार ने योग दिवस शुरू करा, लेकिन अगर संकट आ जाए तो उसके लिए आयुष्मान योजना को शुरू किया। किसानों के खेतों में सिंचाई हो, गांव और शहर में पीने का पानी पहुंचे, सरकार के द्वारा दोनों ही क्षेत्रों में बड़ा काम किया गया। कन्नड़ तो उन किसानों का क्षेत्र है जो अभी आपके प्रशासनिक अधिकारी बता रहे थे। खेती में भी नई तकनीक को बढ़ावा देना, खेती में भी उन फसलों को बढ़ावा देना जो ज्यादा कमर्शियल क्रॉप हो, खेती में भी किसानों की आय और इनकम को बढ़ाना। और मैंने अभी यहाँ पर देखा कि उसके साथ ही साथ नैसर्गिक खेती को भी बढ़ावा देना यहाँ के लोगों की विशेषता है। लेकिन 10 साल शासनकाल के बाद सरकार को ये लगता है कि सरकार की जो योजनाएं हैं ये 100% लोगों तक पहुंचनी चाहिए। कोई व्यक्ति ऐसा रहना नहीं चाहिए जो उस योजना का अधिकारी और जिसके पास योजना ना पहुंचे। सरकार बड़ी ईमानदारी के साथ, ट्रांसपेरेंसी के साथ, एक निष्ठ सेवा भाव के साथ योजनाओं को आपके पास पहुंचाने के लिए विकसित संकल्प यात्रा के माध्यम से लगी हुई है। यात्रा का तो बड़ा महत्व है। मैं मई में महाराष्ट्र में आया था। जगह जगह हर गांव से डिंडी निकलती है। महाराष्ट्र की आध्यात्मिकता उसमें है। लोग आत्म कल्याण के लिए निकालते हैं, साधना के लिए निकालते हैं, ईश्वर की पूजा के लिए निकालते हैं। इसलिए यात्रा का बड़ा महत्व है और ये यात्रा भारत के कल्याण के लिए शुरू हुई यात्रा है, जिसको हमने विकसित भारत यात्रा के रूप में कहा। 2047 में इस देश की आजादी को 100 साल पूरे होंगे। आप ये मानो कि 75 साल का जो सफर हमारे देश ने तय किया है, उस 75 साल के सफर में सभी लोगों को मूलभूत सुविधाएं पहुंचनी चाहिए। सड़क पहुंचना चाहिए, पानी पहुंचना चाहिए, स्वास्थ्य का विषय पहुंचना चाहिए, महिलाओं के लिए उज्ज्वला गैस पहुंचनी चाहिए, हर व्यक्ति के सिर पर पक्की छत होनी चाहिए, गरीब आदमी के पास राशन पहुंचना चाहिए।
ये सब पहुंचाते पहुंचाते आज हिंदुस्तान दुनिया की 5वीं बड़ी अर्थव्यवस्था बन गया है। 5वीं बड़ी अर्थव्यवस्था का अर्थ है कि जिस इंग्लैंड ने हमारे ऊपर राज किया उससे भी बड़ी अर्थव्यवस्था आज मोदी जी के नेतृत्व में हिंदुस्तान की अर्थव्यवस्था दुनिया में बन गई है। हम 5वें नंबर पे आ गए और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का संकल्प है कि 2024 में देश की जनता जो उनको तीसरी बार आशीर्वाद देने जा रही है, उन आने वाले 5 सालों में हम हिंदुस्तान को दुनिया की तीसरी बड़ी अर्थव्यवस्था बनाना चाहते हैं। और इसलिए जिस टेक्नोलॉजी को हमने गांव-गांव तक पहुंचाया है, जिस सड़क को हमने गांव-गांव तक पहुंचाया है, उसकी विकास की यात्रा अब इससे आगे शुरू होगी। हमको ये नहीं समझ लेना है कि ये चीज हो गई है, इसका मतलब हमारे जीवन का लक्ष्य पूरा हो गया। देश के जीवन का लक्ष्य, लोगों के जीवन का लक्ष्य, भारत को आगे बढ़ाने का लक्ष्य ये और आगे बढ़ने वाला है। और इसलिए आपने देखा होगा पिछले साल बजट में भी हम लोगों ने महिला बचत घटों को प्राथमिकता दी है। देश में 85 लाख ये महिला बचत घट, पूरे देश में महिला स्वयं सहायता समूह, सेल्फ हेल्प ग्रुप ये बनाए गए हैं, क्योंकि घरों में अपने आजीविका में कोई ना कोई चीजें महिला बनाना जानती है। और मैं आपको ये बताना चाहूं, ये जितने भी शहरों में लोग घूमते हैं, आज भी बहुत अच्छी पैंठनी साड़ी की जो बुनकर है वो महिला है। आज भी बनारस में जो सिल्क बनता है उसमें काफी बुनकर महिलाएं भी। आज भी जो रेशम का और सूती का कपड़ा बनता है बुनकर महिलाएं हैं। ये जो हमारा हुनर है, ये जो हमारा ट्रेडिशन है, इसको मार्केट के कंपोजिशन के साथ जोड़ना होगा और महिला आधारित विकास को आगे बढ़ाना होगा। और इसलिए देश भर में सेल्फ हेल्प ग्रुप के माध्यम से महिलाओं की इनकम बढ़े। अभी तो एक और नया विषय शुरू किया है कि अब जो किसान अपने खेतों में पूरे तरीके से जो उर्वरक को, यूरिया को जो देना चाहता है, उसके लिए सरकार ने ड्रोन का उपलब्धि कराई है। और मैं ये कहना चाहूंगा सारे किसान उस टेक्निक को देख करके जाए। 30-40 साल पहले हमारे गांव में भी किसी के ट्रैक्टर आता था तो और 5-7 गांव के लोग देखने आया करते थे, भाई इनके यहाँ ट्रैक्टर आ गया। आज ट्रैक्टर किसान के घर घर की पहचान बन गई। वही विषय अब ये ड्रोन का होने वाला है। हम लोग देखेंगे कि ड्रोन के माध्यम से खेतों में यूरिया छिड़कने का काम होगा और प्रधानमंत्री जी ने इसको चलाने की जिम्मेदारी ये महिलाओं को दी है। ये उनकी इनकम की नई ताकत बनेगी। ये टेक्नोलॉजी के साथ मिलकर के विकास की एक नई ताकत बनेगी। और कोई बहुत बड़ी बात नहीं है, अपने बच्चों से जब व्हाट्सएप पे सामने फोटो देख करके बात कर सकते हैं तो ड्रोन चला करके यूरिया तो खेत में छिड़क ही सकते हो। लेकिन टेक्नोलॉजी को आम आदमी के साथ जोड़ना, महिलाओं की ताकत के साथ जोड़ना, विकास की ताकत के साथ जोड़ना। और मैं तो ये कहता हूं, कोई भी गांव या खेड़ा जब बसता है तो एक बिरादरी से नहीं बसता। कोई भी गांव जब बसता है तो उसमें नाई भी चाहिए होते हैं, दर्जी भी चाहिए होते हैं, लोहार भी चाहिए होते हैं, सुनार भी चाहिए होता है, बढ़ई भी चाहिए होता है। चाहिए होता है या नहीं चाहिए होता है? अकेले एक समाज से तो कोई गांव खेड़ा नहीं बसता। अब ये जो सारे समाज बसते हैं, इनके लिए बैंक से पैसे की व्यवस्था करके इनके हुनर को और आगे बढ़ाने का काम ये प्रधानमंत्री जी ने विश्वकर्मा योजना में किया है। और ये योजना भी इस विकसित भारत यात्रा के अंतर्गत हम सबके पास पहुंचनी चाहिए। उसके साथ ही गांव और शहर बड़ा हो जाता है तो कहीं फरसाण की दुकान खड़ी हो जाती है, कहीं भाजी की दुकान खड़ी हो जाती है, कहीं ठेले की दुकान खड़ी हो जाती है, कहीं नारियल के जूस की दुकान खड़ी हो जाती है।
ये जो हमारे छोटे छोटे व्यापारी है, छोटे छोटे दुकानदार लोग हैं, इनके लिए भी प्रधानमंत्री जी ने स्वनिधि योजना को शुरू करी है। अब आपको गारंटी के लिए कहीं जाने की जरूरत नहीं है। अब आपको कहीं महंगा ब्याज देकर के पैसा प्राइवेट से लेने की जरूरत नहीं है। प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना और प्रधानमंत्री स्वनिधि योजना, ये दो ऐसी योजनाएं बनाई है जो हमारे काम करने वाले लोगों को स्वरोजगार के लिए, उनकी ताकत के लिए, उनकी आर्थिक ताकत को बढ़ाने के लिए इन योजनाओं को हमें सब जगह लेकर के जाना है। और इसलिए विकसित भारत यात्रा को इतने छोटे संकल्प में मत मान लेना कि ये केवल कुछ योजनाओं का लाभ पहुंचाने के लिए। विकसित संकल्प यात्रा का अर्थ है ये यात्रा उन दरवाजों को खोलना चाहती है जहां महिला नमो दीदी बन जाए, विश्वकर्मा योजना वाले अपने हुनर को लेकर आगे बढ़ जाए, हर समाज को उसकी ताकत मिलती चली जाए। जिसकी जितनी आर्थिक ताकत बढ़ेगी उसका उतना ही बड़ा योगदान होगा। हमें गरीबी से हटाकर लोगों को स्वरोजगार के क्षेत्र में आगे बढ़ा करके देश को आगे बढ़ाना होगा। ये गवर्नेंस नरेंद्र मोदी जी लेकर के आए और इसलिए केवल ये 25 जनवरी तक का कार्यक्रम नहीं है। 2047 के जिस बड़े और संकल्पवान देश को बनाने का संकल्प है, उसकी शुरुआत की यात्रा ये विकसित भारत संकल्प यात्रा। और इसलिए बहुत सारे सामाजिक कल्याण के विषयों को लेकर के कार्यक्रम किए जाते हैं। बहुत सारे विषयों को लेकर के सामाजिक कल्याण की योजनाएं हमने चलाई है और उसको लेकर भी आगे बढ़ाने का काम हम लगातार करते रहे। मैं कहना चाहूंगा कि विकसित भारत संकल्प यात्रा केवल लाभार्थी योजना नहीं है, ये भारत को नए तरीके से खड़े करने का संकल्प है। ये भारत के हर आदमी के जीवन में नया संकल्प लाने का अवसर है। ये वो पर्व है जिस पर्व के माध्यम से हम समाज की हर शक्ति को ताकतवर बनाना चाहते हैं। मेरे पास पर्ची आई है EPS 95 वालों की, आपकी भी चिंता करेंगे। सब लोगों को बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय भारत। अलीकडे या शेतकरी महोदय हो, चला अभिनंदन घ्या हो साहेब घ्या. परवानगी का सर. बोल छत्रपती शिवाजी महाराज. परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आपण डेव्हलप केलं. दिसायला लहान दिसत बघा थोडे समजू घे ना. अरे लाव ना तू. चला जोरात करा. तुम्हाला शुभेच्छा. त्यांना आदर्श पुरस्कार नाही. केवढ्याच मशीन आहे. आपण डेव्हलप केलेलं आहे. हा लहान होय विष्णू. हा चला अभिनंदन. आरामात येऊ तुमच्या. हो खेती करते कम लागत में ज़्यादा उत्पादन पैसा निकलता है. महीने सब अगले महीने हायर कराइए और मंडी में सेपरेट. सर 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 वास्ते खेत में डालने के वास्ते 600 रुपये लगते थे. ऐसे दोनों मिला के 1200 रुपये लगते थे. भरने के कितने महीने बहुत लगता था. ये हमने डेवलप करी है. हाँ इसमें ये सब ये मशीनरी में यही दिमाग लगा था. मैं सब बाहर से पूरा क्या लाना क्या नहीं करना वो मैं बाहर से करता. ये सब खेती भी तो उसके ऊपर क्या होता है वो आप लोग को समझ में नहीं आता. वो कहाँ से जा रहा है कहाँ से नहीं. लाइन टू लाइन नहीं आती ना बराबर. और वो हवा से बहुत हिलता हो फैल जाता ज़्यादा. इससे ये प्रॉपर स्प्रे होता है.
ये नीचे ऊपर होता है और कॉटन में समझो जहाँ 10 आदमी काम कर रहे हैं, ये अकेला ट्रैक्टर काम कर लेता है। ये हमने जुगाड़ बनाई। ये जो अपन बेड रेस बेड बनाते हैं, ये किस उसका ट्रैक्टर के वास्ते ये ट्रैक्टर के ऊपर हम 10 आदमी लगते थे, 1 एकड़ लगाने के साथ हम ये बहुत कम हाँ आपल्याकडे किती आहे प्रॉपर तिथं आपल्याकडे ते एक रुपये 40 एकड़ हाँ ये 40 ये सब 2000 PH कंट्रोल करके अपन में समझो 2 एकड़ में 2 एकड़ अपना प्लॉट है 2 एकड़ का इसमें कितना चल पानी का PH कंट्रोल करके ऐसा कल्टिवेशन करते हैं। इसमें क्या हुआ कल्टिवेशन की भी बचत हो गई, एक्सेस की फर्टिलाइजेशन जाते मॉडिफाई करते करते जब ये प्रक्रिया चालू है। दादा हर हर महादेव भगवान की जय। गुरुशनेश्वर कृपा प्रसाद श्री कृष्णेश्वर कृपा प्रसाद इच्छा नहीं है नहीं साहब, ये तो कुछ भी नहीं, बहुत भीड़ है बाहर, हजारों की तादाद में भीड़ है ना, तो दिन भर चालू रहता है। 28 तारीख को ये 1.5 के